Yes, good morning to all. My name is Kumbre Chandra Sen, and we are trying to learn in this year QI BCom Business Economics. In QI BCom Business Economics semester number 5, and under semester number 5, we learn module number 3, Industry and Service Sector in India. In last few lectures, we tried to understand what is industry. Under the industry, we learn Competition Act 2002. Then also discussed the features, limitations. Then we discussed to industrial pollution. There is a types of pollutions, problems, and finally yesterday lecture we discussed the measures of industrial pollution. So this is a very short focus on secondary sector of our Indian economy. Now today going on under module 3, that is topic main topic 2, that this is the service sector in India. So before going on this topic, can you share me about some knowledge of our service sector? मला सर्व्हिस सेक्टर मध्ये काही सांगता येईल का आपल्या इंडियाच्या? काय सांगू शकाल? काय तुमचं नॉलेज काय आहे त्याच्याबद्दलचं? सर्व्हिस कशाला म्हणतात? किती पर्सेंटेज आहे? किती एम्प्लॉयमेंट आहे? जीडीपी कॉन्ट्रीब्युशन किती आहे? प्रोफेशन्स कोणते आहेत? कशामध्ये स्कोप आहे? जनरल नॉलेज विचारलं मी. टॉपिकला आपण सुरुवात नाही केलेली अजून. येस, काय सांगाल तुम्ही? What is your knowledge about the services or Indian service sector, or this is called tertiary sector of our India? काय सांगाल तुम्ही? Yes, please. I'm waiting your answer. काय सांगता येईल तुम्हाला? सांगू शकाल काय? मी आता जे सांगितलं ना त्याच्यातलं काय माहिती आहे तुम्हाला? बोला बोला. Yes, I'm waiting your reply. Supply of water or transportation to public service. Supply सर्व्हिस मध्ये येणार नाही. गुड्स अँड फूड. ओके, सप्लाय चेन. ओके, दॅट इज पार्ट ऑफ सर्व्हिस. बर, अजून दिस इज अ सर्व्हिस. ओके, अजून सांगा क्वांटिटेटिव्ह काय नॉलेज आहे तुम्हाला सर्व्हिस बद्दलच? बिंदास बोला एकदम. अगदी माईक पकडून बोललात तरी मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आय एम ऑलवेज वेलकम. बोललं पाहिजे आपण. येस, इज इट नीट? माझ्याकडलं जनरल नॉलेज तुम्हाला सांगणारच. डोंट वरी, डोंट पॅनिक. माझा सब्जेक्ट आहे म्हणजे मला सांगायचंच आहे ना, नो डाऊट. हा, बोला. काय रोल आहे आपल्या इंडियन इकॉनॉमी मध्ये सर्व्हिस सेक्टरचा? कॅन यू से in few words you share me? Yes, Purnima, it is produces services, maintain and repairs. Okay, अजून आपण येत्या सर्व्हिस मध्ये खूप सारा फोकस करणार आहे. इंटरेस्टिंग असणार आहे हा टॉपिक. पार्ट बी आहे आपल्याला मॉड्यूल 3 मधला.
सो इट्स व्हेरी इझी, आवडीचा टॉपिक. आणि आपण असं आउटडेटेड काय बघत नाहीये, जे आहे ते अगदी करंट मधलं बघतोय. सो डोंट पॅनिक. जमणार नाही, झेपणार नाही असं काही समजू नका. अगदी सोपं आहे, मजेशीर आहे. तुम्हाला बघायचं की तुम्हाला किती नॉलेज आहे. सर्व्हिस सेक्टरला पहिलं पूर्वी व्हॅल्यू नव्हतं फारसं. सर्व्हिस सेक्टर कॉन्ट्रीब्युटिंग 60% ऑफ जीडीपी. व्हेरी गुड. छान 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 छान. अजून चला, आता माझ्याकडलं नॉलेज काय ते तुम्हाला शेअर करतो, सांगतो. पण सर्व्हिस सेक्टरचा इंडियामध्ये खूप मोठा रोल आहे. मला ते डेटा मधनच दाखवेन मी माझ्या इथे समोर. क्लिअर. सो शेअर स्क्रीन मध्ये शेअर स्क्रीन आली माझ्या स्क्रीनवरती. क्लिअर. सो सी हिअर. येस, आय थिंक आर यू सीन क्लिअरली. दिसतंय का तुम्हाला? एक्सक्यूज मी. ओके. हा, आधीच थोडस एनलार्ज करून घेतलं थोडं त्याला पेजला. त्या आपण सर्व्हिस पशी आल्यानंतर थोडस. येस. तर हे सर्व्हिस सेक्टर आहे. विकिपीडियाचं पेज आहे, तुम्हाला पण दिसतंय बहुतेक. हे जनरल नॉलेज आहे, माहिती असलं पाहिजे ना आपल्याला. प्रत्येक वेळेस असा नाही विचार करायचा सर हे सिलेबसला आहे का. नॉलेज असलं तर आपल्याला अजून माहिती होईल ना. आता याच्यातले काही टॉपिक आहेत आणि काही नाही आहेत, तर आपण ओव्हरऑल फक्त अगदी बघून घेऊया. क्लिअर. तो सर्व्हिस सेक्टर हॅज अ लार्जेस्ट शेअर्स इन जीडीपी. जीडीपी मध्ये माहिती आहे ना, फॉर्म्युला नॅशनल इन्कम मध्ये पाहिलं होतं आपण. आठवतंय का? हा, असं आठवत काहीच नाही. आपलं वयानुसार सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. असो, डोंट वरी, डोंट पॅनिक. तर किती आहे हा पर्सेंट जीडीपी मध्ये? आता पूर्णिमाने सांगितलं 60%. बरोबर सांगितलं होतं ते. 57% होता कधी 2012 ला. आणि तो इंडिपेंडन्सच्या वेळेस बघा किती होता, 15%. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. फॉर्म्युला नाही विचारला रे, फॉर्म्युला विचारला मी तुम्हाला, फुल फॉर्म नाही विचारला, फॉर्म्युला विचारलात तुम्ही. असो. सर्व्हिस सेक्टर इंडिपेंडन्स 50% होतं आणि आज ते 57% झाले. सो शेअर नक्कीच वाढलेला आहे. आणि हे 7th लार्जेस्ट सर्व्हिस सेक्टर बाय नॉमिनल जीडीपी and 3rd largest when purchasing power taken into account. इंडिया मधल्या हे लक्षात थोडासा पाठ नाही करायचं, रॅन्डमली लक्षात ठेवायचं. 27% वर्कफोर्स आज इंडियामध्ये तिथे वर्क करतोय. आणि हे पिक्चर जरा पर्पजफुली दाखवलंय. तर हैदराबाद इज अ मेजर आयटी सेंटर्स. आता हैदराबाद दाखवलं असू दे, पण इंडियामध्ये 2च आयटी सिटी म्हणून ओळख आहे, माहिती आहे का तुम्हाला? In India, there is only 2 IT cities. Hello, my students. In India, there is only 2 IT cities. कोणत्या आहेत? तुम्ही बोला, मला ते सर्व्हिस स्क्रीन शेअर केली, मला नाही दिसणार. टाइप तरी करा, ते टाइप केलं दिसतंय. एक पुणे आणि दुसरी आहे ती बेंगलोर. काहीच करत नाही तुम्ही. येस, बेंगलोर आणि पुणे. सो ग्रोथ रेट ऑफ रेव्हेन्यू खूप चांगला इथला बघा, 33.6% बिटवीन फिस्कल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 1978 आणि 2002-03, कॉन्ट्रीब्युटिंग 25% ऑफ कंट्रीज टोटल एक्सपोर्ट मध्ये सुद्धा खूप चांगला आहे. मग इंडियाच्या सर्व्हिसेस मधले कोण कोण महत्वाच्या सर्व्हिस आहेत किंवा लार्जेस्ट
which is the largest proportion are come to the service sector. तर त्याच्यामध्ये बघा सिव्हिल एव्हिएशन दिसते काय, एव्हिएशन इन इंडिया अँड सिव्हिल एव्हिएशन म्हणजे गव्हर्नमेंट आणि विमान सेवा ज्याला आपण म्हणतो. क्लिअर. डोमेस्टिक अँड ऑल्सो ॲज वेल ॲज फॉरेन. इंडियाज फोर्थ लार्जेस्ट सिव्हिल एव्हिएशन. जगामध्ये बघा आपली किती आहे, चौथी आहे. सो इट्स वी आर ग्रेट. एअर ट्रॅफिक मिलियन 158 काही हायलाइटेड केलेले आहेत. बरेचशा सर्व्हिस आहेत त्यातल्या आपण हे बघतोय. क्लिअर. एअरक्राफ्ट विथ द पिक्चर बघा दाखवलंय स्क्रीनवरती. बोईंग 707-420. So this is aircraft, jet aircraft. Air India becomes in first Asian carrier. Market estimated 802 and aircraft is 2020, which is account 4.3%. Clear. तर हे सिव्हिल एव्हिएशन being in 18 February 1911. आता बाकीचं काही एवढे डिटेल बघायची गरज नाही. JRD टाटाचा ग्रुप आहे, जुहू एअरपोर्ट आहे, एअर इंडिया आहे. काही ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दलच बघा की नॅशनलायझेशन 1953 ला पार्लमेंटनं पास केला आहे. त्यासाठी एअर कॉर्पोरेशन ऍक्ट याच्यासाठी. पुन्हा काही सर्व्हिसेस डिरेग्युलेट केला. गव्हर्नमेंट डिरेग्युलेटेड सिव्हिल एव्हिएशन. आता हे सगळं सिव्हिल एव्हिएशन बद्दल दिलं आपल्याला, डीप नाही बघायचं, फक्त सांगतोय. फक्त यातलं एकच लक्षात ठेवा की सिव्हिल एव्हिएशनचा म्हणजे डोमेस्टिक आणि फॉरेन एअर सर्व्हिसेस मध्ये याचा रोल आहे. सर्व्हिसेस मध्ये आणि डिरेग्युलेशन रेग्युलेशन हे तरी दिले, ह्याची काही गरज नाही आपल्याला. नंतर आहे बँकिंग सर्व्हिसेस. खरं बँकिंग आता काही हा टॉपिक नाही आहे आपल्याला. बँकिंग साठी मॉड्यूल 4 सेपरेट आहे, त्याच्यामुळे इथं काय फारसा फोकस नाही करत. तर 37% GDP मध्ये बँकिंगचं कॉन्ट्रीब्युशन आहे सर्व्हिस. आणि एम्प्लॉयमेंट 3% वर्क फोर्स आहे त्याच्यामध्ये. एकूण 27 ना, त्याच्यातला 27 मधला 3% बँकिंग मध्ये आहे. इंदिरा गांधीचा फोटो दाखवलाय की बँकेचं नॅशनलायझेशन वगैरे वगैरे झालंय. फायनान्शियल टेक्नॉलॉजीज. क्लिअर. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा रोल आहे सर्व्हिस सेक्टर मध्ये. इन्शुरन्स बद्दल आपल्याला बघायचंय पण तो मॉड्यूल 4 मध्ये आहे. क्लिअर. रिटेल मध्ये सर्व्हिस सेक्टरचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. येस. टुरिझम या टॉपिक मध्ये आपल्याला टुरिझम वरती फोकस करायचा आहे. लक्षात आलं का. सुरुवातीला आपण सर्व्हिसेसचे टाइप्स, फीचर्स, रोल बघणार आहे. अँड देन ऑल्सो वी फोकस टू द टुरिझम इंडस्ट्री. सध्या खूपच गारठलेली आहे कोविड-19 मुळे. ते पण आपल्याला इथे फोकस करायचं आहे. मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री आपण हे काय फोकस करणार नाहीये, आपल्याला हा टॉपिक नाहीये. हेल्थ केअर आपल्याला बघायचंय. मॉड्यूल 3 मध्ये आपल्याला सर्व्हिसेस, टुरिझम, हेल्थ केअर सुद्धा आहे. तर हे सगळं आहे. टेलिकम्युनिकेशन आहे पण आपल्याला काय टॉपिक स्टडी नाही, आपण थोडक्यातच फोकस करणार आहे. तर हे एकंदरीत इंडिया मधल्या काही सर्व्हिसेसचं पिक्चर आहे. जस्ट आय शो यू ऑन आवर स्क्रीन. क्लिअर. तर हे जनरल नॉलेज होतं सर्व्हिसेस बद्दलच, आपल्याला फक्त एक माहिती असावी म्हणून मी तुम्हाला हे पर्पजफुली शेअर केलं. Okay, now we see the actual our today's topic. What is about the services and what we learn here. The service sector काय आहे आणि यावर्षी आपण काय लर्न करणार आहोत. तर आता टॉपिकला आपण स्टार्ट करूया की व्हॉट इज दॅट ऑल. राईट. सो see here on you are on my share screen. Clear. So I purposefully taken that picture and nowadays is a BPO, business processing कॉल सेंटरचा जॉबला खूप व्हॅल्यू चाललेली आहे. तर हे पिक्चर दाखवते आपण सर्व्हिसेस मध्ये आपल्याला याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन कंटिन्युअसली राईज होत आहे. बघूया थोडंसं हळूहळू पुढे. Service sector also known, this is the third sector of economy or we can say the tertiary sector. In India, expanding and growing very fast.
दिसतच आहे आपल्याला, पहिलं 12% होतं आणि 57% वरती जीडीपी मध्ये गेलंय त्याचं कॉन्ट्रीब्युशन. सो वी कॅन सी स्ट्रेटली दिसून येत आहे 27% लोक जॉब करतायत टोटल पॉप्युलेशनच्या. एम्प्लॉयमेंट रेट वाढतोय या सेक्टर मधला. वाईड ऍक्टिव्हिटीज, आज बँकिंग सर्व्हिसेस आहे, सगळ्या पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस परत आहेत, बरोबर नाही? वॉटर सप्लाय, ड्रेनेज, इलेक्ट्रिसिटी, कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन, हेल्थ केअर, एज्युकेशन, बँकिंग, ऑल. हॉटेलिंग आहे, टुरिझम आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज आहे. या सगळ्यांचा सर्व्हिस सेक्टर मधला रोल खूप महत्वाचा आणि वाढत चाललाय कंटिन्युअसली. These are role continuously rising in India, and these rise not only in India, global level services have changed. हा फक्त डोमेस्टिक चेंज होतोय असं नाहीये, ग्लोबल लेवल वरती सुद्धा सर्व्हिसेसचे क्रेज निर्माण झालेले आहे. क्लिअर? Whether you see the Indian classification, just I show you, विकिपीडियाचा डेटा आपण बघितला, सिव्हिल एव्हिएशन असेल, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, बँकिंग आहे, हेल्थ केअर आहे, इन्शुरन्स आहे, आणि अजून पब्लिक युटिलिटी ज्या देणाऱ्या ज्या सर्व्हिसेस त्या सगळ्या, त्याचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हे सगळ्याचं इंडियन इकॉनॉमी मध्ये जर तुम्ही स्टडी केलं, these are come to the 27%. And generally that comes to the trade, hotels, transportation and communication, finance, insurance, real estate and business services, public administration and defense and other services. Clear? So these all are come to the Indian services. Clear? So service sector of the this is the tertiary sector, is one of the third largest sector in any developing countries. It has regarded as the keeping and social and economic growth of country, and it is where you see that it is the to be a largest and fastest growing sector globally, expanding the economies also in India. Service sector providing that wide range to the intangible goods. Services मध्ये काही प्रोडक्शन होत नाही, फक्त त्या प्रोडक्शनला एनकरेज करायचं काम सर्व्हिस करतं. So these activities including just have shown on your screen. Clear? So now we are focused on one by one. What is the nature and role of service sector in India? पहिला आपण त्याचं नेचर बघूया, कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस इंडियन इकॉनॉमी. तर ट्रेड आहे, फॉरेन एक्सपोर्ट इम्पोर्ट जो केला जातो, these are the trade Indian states. Clear? एक्सपोर्ट इम्पोर्ट किंवा डोमेस्टिक पण ट्रेड आहे ना, असं काय ट्रेड म्हणजे फॉरेनला असतो. तर या ट्रेड चालण्यासाठी सर्व्हिसेसला खूप व्हॅल्यू आहे. सो दीज आर इम्पॉर्टन्स इन आवर इंडिया. These are the services continuously rising. आणि ट्रेड थ्रू आपल्या नेशन मध्ये आपण बघतोय तर इकॉनॉमी डेव्हलप होत आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट्स, कोविड-19 मुळे सगळ्यात जास्त लॉस झाला असेल तर हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता सुरू होत आहेत हळूहळू, बरोबर. आणि आज हॉटेलिंग बऱ्यापैकी आपण सेटल झालं, तर बरी लोक बऱ्यापैकी करतात हॉटेलिंग. आणि मला पण खूप हॉटेलला जायला आवडतं, तुम्हाला सांगायला वाटत असेल. येस, मला खूप हॉटेलिंग आवडतं. टू युअर इन्फॉर्मेशन, मी पूर्ण व्हेजिटेरियन माणूस आहे, पण तरी सुद्धा काही आपल्याला व्यसन नाही ना, म्हणून आपल्याला खाण्याचं व्यसन आहे. लोकांना बरेच काय स्मोकिंग, ड्रिंकिंग, काय काही हॉबीज असतात. तर माझी एक हॉटेलिंग हॉबी आहे, चांगल्या चांगल्या हॉटेल्सला व्हिजिट करणं, नुसतं व्हिजिट नाही करणं, राईट. आणि खूप काही फारसं कळत नाही, हॉटेल मला थोडेसे कळतात.
आम्ही एक ट्रिप ज्यावेळेस गेली होती ना, तर मुलांनी खूप साथ दिली त्याच्यामध्ये. आणि हॉटेल चूज मला ज्यांनी ते सिलेक्ट केलं अजिबात आवडलं नाही. त्याच्या आमचे 2-3 तास गेले, खरंच गेले. मुलं वैतागली होती अक्षरशः. 2-3 तास नाही, पण 1 तास गेला आमचा तिथं हॉटेल चॉईस करायला. कारण की त्यांनी बुक केलेलं हॉटेल मला अजिबात आवडलं नाही. म्हणजे काय झालं ना, मी हॉटेल नाही घेणार आहे, माझे पैसे खर्च करून घेईन दुसरं. आणि 11th आवरला आम्ही हॉटेल ते चेंज केलं. त्याचे पैसे काय मी नाही दिले, नंतर त्यांनीच दिले. पण तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असं होतं, विषय वेगळा आहे. असं हॉटेल इंडस्ट्रीमधले आज जॉब्स खूप वाढत आहेत, खाण्याच्या सवयी लोकांच्या बदलत आहेत. जसं मला हॉटेलिंग आवडतं तसं तुम्हाला पण आवडतं. आय एम राईट? आवडतं की नाही? तुमच्यातले किती लोक मंथली हॉटेलला जातात? मी महिन्यात 2-3 वेळा नक्की जातो. येस, होय होय. सगळे घाबरते, असं वाटतंय सर विल मागतेत काय करू. बाकीचे लोक सांगत पण नाही. चांगलं हॉटेल असेल तर काय हरकत नाही. म्हणतो मी तर खूप हौशी माणूस आहे, मला फिरायला हॉटेलिंग करायला भरपूर आवडतं. सो इंडियात म्हटलं तर हॉटेलिंग इंडस्ट्रीला खूप चांगलं स्कोप आहे. मुंबई ते गोवा जर तुम्ही जर्नी केलात तर कितीतरी हॉटेल्स तुम्हाला दिसतील हायवेला. त्याला डिमांड आहे म्हणूनच हॉटेल आहेत ना. आता बिचाऱ्यांची वाट लागली मात्र या COVID-19 मुळे. क्लिअर. सो दीज ऑल आर इंडस्ट्रीज नाउडेज आर ग्रोन अप. याच्यातनं पण आपण बाहेर येऊया आणि येत आहेत हळूहळू. टुरिझम आपल्या आवडीचा विषय आहे, तो बघायचा. शेवटचा टॉपिक आपला टुरिझमच आहे याच्यामधला. ट्रान्सपोर्टेशन. इंडिया द लार्जेस्ट नेटवर्क इन द वर्ल्ड. जगातलं जे नेटवर्क आहे रोडचं, रोडवेज, एअरवेज, वॉटरवेज, ट्रान्सपोर्ट मध्ये खूप सारे जॉब्स येत आहेत सध्या. कम्युनिकेशन, क्लिअर. IT आता आपण सांगितलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज अँड बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्स. इन्शुरन्स सेक्टर, आज आपण बऱ्यापैकी सगळी लोक इन्शुरन्स घेतोय किंवा अवेअर होतोय आपण त्याच्याबद्दल. दीज आर ऑल्सो रायझिंग. बँकिंग सेक्टरमध्ये खूप सारे जॉब निघत आहेत. आपल्या कॉलेजमध्ये पण आपण कॅम्पस इंटरव्ह्यू होतो, माहिती आहे तुम्हाला? तुमच्या त्या लोकांनी कधी दिली का रे इंटरव्ह्यू? दिली का नाही? कोण कोण सिलेक्ट झालं? दिले इंटरव्ह्यू सगळ्यांनीच म्हणा. आणि सिलेक्ट पण झालं, जॉबलाच तुम्ही जॉईन झालं नाही ना. तर बँकिंग मध्ये आज खूप सारे जॉब येत आहेत. क्लिअर. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, आपले देश जो चालतो, नेशन जे वर्क करतं, राईट नाही, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन चालतो. IAS एक्झाम असतात, स्टेट गव्हर्नमेंट MPSCच्या थ्रू एक्झाम्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे लोक लागतात जॉबसाठी. क्लिअर. डिफेन्स इज वन ऑफ द लार्जेस्ट सेक्टर इन आवर इंडिया. डिफेन्स मधले मिलिटरी ज्याला आपण म्हणतो, एअरवेज, नेव्ही आहे ना. क्लिअर. खूप सारे त्याच्यामध्ये पण आहेत, भरपूर सारे टाइप्स आहेत. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो. मुंबई, पुणे ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत त्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये खूप सारे लोक काम करतात. मुंबईमध्ये तर खूप सारे लोक बिहार, UPचे लोक या रिअल इस्टेट मध्ये कितीतरी आहेत. COVID-19 मुळे ते पण इफेक्टेड झालं. बट देर इज अ लार्ज प्रोपोर्शन जॉब्स. कम्युनिटी अँड सोशल सर्व्हिसेस, येस, दीज ऑल्सो ग्रोन अप. पर्सनल सर्व्हिसेस ऑल्सो ग्रोईंग इन इंडिया. क्लिअर. याच्याशिवाय तुमचे लाईट बिल, टेलिफोन बिल्स, आता हे सगळं सोपं झालंय, त्या सुद्धा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. क्लिअर. सो दीज ऑल आर द सर्व्हिसेस नाऊ इन इंडिया. आपण विकिपीडियाच्या पेज वरती पाहिलं तर तिथं काय फारशा नव्हत्या सर्व्हिस, बरोबर आहे ना. तिथं हेच थोडक्यात हायलाइट केलं होतं. काय होतं? डिफेन्स, बरोबर आहे ना. पुन्हा टुरिझम, हॉटेलिंग, क्लिअर, आणि इन्शुरन्स, बँकिंग, एवढं दाखवलं होतं. बाकी एवढ्यांचा काय उल्लेख नव्हता केला. आणि अजून याच्यात राहिलं कोणतं? एंटरटेनमेंट इंडस्ट्री. क्लिअर. तर याच्यावरून काय दाखवत आहे की आज इंडियामध्ये जॉब तयार होत आहेत, सर्व्हिस सेक्टर मध्ये ग्रोन अप आहे. सो इट इज
There is a future. Clear? Now we see the importance of service sector in India. There is very important sector to our India. Service sector खूप importance आहे आपल्यासाठी आहे, नेशन साठी आहे. Clear? Whether you see that all, जर आपण हे बघितलं तर त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या नेशनसाठी. Under the liberalization and process of global integration of Indian economy, service sector has witnessed a major boom and contributing significantly to both employment and growth of national income of country. With economic growth and rise in per capita income, there has been change in demand pattern from necessary to discretionary consumption. Nowadays we can say that education, also healthcare services. Clear? So we cannot deny आपण सर्व्हिस सेक्टरचं इम्पॉर्टन्स डिनाय करू शकत नाही, आहेच. क्लिअर? तो डिनाय करायची काही गरज नाहीच आहे. Clear? So that is the reason is most important to hear. So we see here why importance. So now see we one by one important. First, contribution to national income. National income मध्ये खूप सारे contribution आहे service sectors. What say here service sector or where you observing, काय लक्षात येते तुमच्या इथे सर्व्हिस सेक्टर ज्यावेळेस फोकस करता तुम्ही, किंवा नेचर म्हणूया किंवा त्याचा रोल म्हणून किंवा इम्पॉर्टन्स म्हणूया. देयर इज अ ह्यूज कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल इन्कम आणि याचा ग्रोथ रेट जर तुम्ही बघितला तर 2012-13 मध्ये 8.1% होता. आता 2016-17 मध्ये खरं तो वाढायला पाहिजे होता, तो कमी झाला. साहेबाचं गव्हर्नमेंट आलं ना, तो 7.7 झाला. तो झाला ग्रोथ रेट. आणि जीडीपी कॉन्ट्रीब्युशन जर बघितलात, whether you see the GDP contribution of service sector, these in year 2017-18 is 52.2%. पहिले 17% होतं, 57%. आता आपण अपडेट डेटा बघितला ना, साहेबाच्या काळात थोडी वाट लागली, पण असू दे. नॅशनल इन्कम मध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन खूप सारं जास्त आहे आणि आपल्याला डिनाय करता येणार नाही. ग्रोथ रेट जस्ट सांगितलं तुम्हाला आता पहिला, जो 2012 मध्ये जो किती होता 8.1%, 2016 से आता वेगळा थोडा कमी झाला आहे. क्लिअर? आता थोडा तो नक्कीच कमी झालेला आहे आणि हरकत नाही. ग्रोथ रेट इंडिपेंडन्सच्या वेळेस 4% होता, आता खूप आहे. इट्स गुड इम्प्रुव्हमेंट इन आवर जीडीपी. खूप चांगली इम्प्रुव्हमेंट आहे याच्यामध्ये. एम्प्लॉयमेंट क्रिएशन, एम्प्लॉयमेंट क्रिएशन मध्ये पण खूप रोल आहे याचा. टू whether you focus to the contribution employment, yes, export मध्येच पॉइंट आला, काही उद्या हरकत नाही. The contribution of employment that largest compared to the other recent sectors. 1934 ला percent 22.9 होता आणि आता 2015-16 मध्ये 32% जवळपास आहे. आणि ते कंपॅरेटिव्हली अदर सेक्टर पेक्षा कमी आहे, पण ते वाढत चाललेलं आहे. सो दिस इज द गुड अचिव्हमेंट ऑफ दीज सेक्टर्स. WTO and service sector
जर तुम्ही अग्रीमेंटचा स्टडी केला WTO आणि सर्व्हिस सेक्टर तर याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. सर्व्हिसेसला एक वेगळं स्टँडर्ड दिलेलं आहे. पहिले सर्व्हिस सेक्टर इन्क्लूड नव्हता. कशामध्ये गॅट होतं ना पहिले 90च्या अगोदर, जनरल ट्रेड ऑन टॅरिफ्स. बट 90 नंतर WTO आली आणि त्याच्यामध्ये सिरियसली घेतलं त्यांनी अबाउट अ service sector, and that due to the different standards to the WTO and service sector means nowadays in worldwide there are the sale and buy of the services. Worldwide teaching होतं माहिती आहे का, माझ्यासारखे इंडियातले खूप सारे टीचर्स फॉरेनच्या मुलांना शिकवतात. COVID-19 मध्ये तो खूप आला, हे खूप झालं होतं याच्यात. Many Indian teachers teach to foreign teachers. Many Indian teachers. Clear? So yes, this is the most important, which are the development comes to the that all services, मग ते insurance असेल, banking असेल, education असेल. So these are credit goes to the WTO and these agreements about the service sectors. Support to primary and secondary sector. जिथं सर्व्हिस सेक्टर डेव्हलप होत आहे त्याचा ऍब्सोल्युटली प्रायमरी सेक्टरला नक्कीच ऍडव्हान्टेज मिळत आहे. सर्व्हिस सेक्टर प्रोव्हाइड्स टू दॅट सपोर्ट सिस्टम स्पेशली फॉर ऍग्रीकल्चर, फायनान्स, ऑल्सो innovation, that is information technologies, transportation, infrastructure, and both these are helps to the primary and also secondary sector to our economy. So yes, we are the really importance of the services. म्हणजे याच्यात हायलाइट काय होते, सर्व्हिस सेक्टरचे इम्पॉर्टन्स आपल्याला कधीच डिनाय करता येत नाही. चेंजेस इन एज्युकेशन सिस्टीम आज बघतोय ना आपण. तुम्ही घरी आहात, मी माझ्या घरी आहे, पण आपलं एज्युकेशन बंद नाही पडलं तरी सुद्धा आपण थांबवलं नाही याला कुठे. We never do the any stop. आणि थांबवलं नाही म्हणजे काय, येस आपण आज सुद्धा घरी बसल्या एज्युकेशन देतोय. याच्यामध्ये नक्कीच एज्युकेशनचा खूप मोठा रोल आहे. एज्युकेशन दॅट सर्व्हिस सेक्टर इज, येस एज्युकेशन कम टू द सर्व्हिस सेक्टर. So absolutely service sector importance we never be deny. आज आपण एज्युकेशन मध्ये बघतो एवढे बदल वेगाने होत आहेत आणि ते सगळे सर्व्हिस सेक्टर मध्ये होतात. वेगवेगळ्या ऍप्स येत आहेत, त्याच्यावरून तुम्हाला टीचिंग केलं जातं. So these are the change in education system and these are also help to them. And that is the importance. गव्हर्नमेंटला खूप सारा रेव्हेन्यू सर्व्हिसेस मधून मिळतोय, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेक्टर मधनं. जे नॅशनल कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की रेव्हेन्यूचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे. जर नसतं तर याला सिरियसली या सेक्टरला घेतलंच नसतं. पण सर्व्हिसेस मुळे गव्हर्नमेंटला सुद्धा खूप चांगल्या मनी मिळतोय. So these are very important sectors for government, where how comes to the many revenues की जो दुसरीकडनं एवढा गव्हर्नमेंटला नाही मिळत. But service sector give that revenue. Clear? So yes, it is very important to importance to that service sector to our state. Clear? So one video about that, giving the little bit knowledge about service sector. I show you now on your screen that video. दिसतोय का? दिसते का? लिंक दिसते? नाही, छोटासाच आहे, मला बोर होण्यासारखा नाही. डोंट वरी.
बघूया आपण हा व्हिडिओ. तुम्हाला पण लक्षात येईल की सर्व्हिस सेक्टर बद्दल काय याच्यात इम्पॉर्टन्स आहे. The Modi government continues to serve the path of growth. In a significant cabinet decision announced on Wednesday, 12 sectors have been identified as champion services sectors to promote their development and realize their potential. These include information technology and IT-enabled services, tourism and hospitality and finance services, medical value travel, transport and logistics services, accounting services, construction and related engineering services, environmental services, financial services, and education services. So these are the champion 12 sectors for which detailed action plans are being worked out, and all of this will be then supported by initially an amount of 5,000 crores, which will be provided to make these sectors grow at a much faster rate. These funds will be used by ministries to execute action plans in a time-bound manner. The major benefits include boost to employment generation. The services sector has an immense employment potential and contributes significantly to India's GDP. This move will boost exports of various services from India. Other benefits are increased productivity and increased competitiveness. The service sector is growing with a very phenomenal speed in the total GDP and economic ecosystem of the country. 16-17 में revenue of the IT was $143 billion. ये 17-18 में बढ़कर हो गया $154 billion. और उसके बाद हम इसको ले जा रहे हैं $137 billion. In a significant decision for the agricultural sector, Cabinet Committee on Economic Affairs has approved doubling of government guarantee to banks from 9,500 crore rupees to 19,000 crore rupees for procurement of pulses and oilseeds at MSP. Government provides guarantees to the lender bank for providing credit limit to the National Agriculture Market Federation of India, known as NAFED, so that NAFED ultimately helps in the procurement of pulses and oilseeds and gives the assistance to the farmers. But what about the guarantee of the bank system which lends to them? That guarantee limit was 9,500 crores. Now it has been enhanced to 19,000 crores. This provision will help in protecting farmers producing these commodities from making distressed sales. It will also help in providing remunerative prices that encourage higher investment and production. The interests of consumers will also be safeguarded by making supplies available at reasonable prices. Prime Minister's Employment Guarantee Program has also been extended for 3 years with a total outlay of 5,500 crore rupees. Clearly, the focus remains on maintaining the growth momentum of the economy while safeguarding the interests of vulnerable sections like farmers and the unemployed. With A.V. Singh, News Night Desk, DD News. So this is the old video. This is the COVID-19, right here. COVID-19 च्या अगोदरची 2016-17 मधली व्हिडिओ आहे. तर त्यावेळेस गव्हर्नमेंटची फर्स्ट टर्म होती आणि चांगले हरिप्रसाद नाही का ते रविशंकर यांनी सांगितलंय की जीडीपी मध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन पहिले 143 होतं, नंतर 147 झालं आणि आमचं टार्गेट आता परत वाढत चाललंय. क्लिअर. सो दीज ऑल आर शोज टू द इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस सेक्टर. याच्यातनं आपल्या लक्षात येते की सर्व्हिस सेक्टरचं इम्पॉर्टन्स वाढत चाललेलं आहे आणि इकॉनॉमीला ते नक्कीच पुढे घेऊन जात आहे. दीज आर रिअली माइलस्टोन to the development of our Indian service sector. Clear. So this is the all are the importance to here. Now we see the role of service sector in India. So I highlight to here what is the role of service sector. These are the काय त्याचा रोल आहे आपण थोडक्यात जरा फोकस करूया. First is on your screen. Contribution in economic growth. That is sector is just I told you 4% in 1950 but 7.7% in year 2016-7.
आणि आता तो ग्रोथ रेट वाढत चाललाय, तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. रायझिंग कॉन्ट्रीब्युशन जीडीपी म्हणजे नॅशनल इन्कम, सेम काही रोल आणि हे दोन्ही एकत्रच आहे खरं तर, इम्पॉर्टन्स वेगळं नाहीये. जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन 52.6% आणि 14-15 मध्ये ते 55.2%. That is comes to in 17-18. So these are contribution is continuously rising and it is good achievement. Contribution in employment, just I told you. आता पॉइंट जरा सेमच आहे ना खरं. 32% आताच मी तुम्हाला सांगितलं वाढलेलं आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन एक्सपोर्ट. हा थोडासा नवीन आहे. एक्सपोर्ट मध्ये बघितला तर दॅट इंडिया शेअर ऑफ सर्व्हिस एक्सपोर्ट इन वर्ल्ड एक्सपोर्ट्स सर्व्हिसेस दॅट राईज 0.6% कधी होता 90 ला, पण तो सर्व्हिसचा फक्त पण 2000 मध्ये 1.2%. तुम्हाला सर 0.6 ते 1 काय फार नाहीये, जगातला शेअर आहे हा 150 थोडे नेशन त्यातमध्ये हा प्रपोर्शन आहे, तर तो काय फार असतो असं नाहीये. फर्दर 2014 3.2% ऑफ द टोटल शेअर्स इन सर्व्हिस सेक्टर. So that is economic survey 2015-16 that export reaches 155 billions. Clear? So exporter have service in world, India rank. It is first 5 countries मध्ये आहोत. It is feel proud that computers and information services, communication, commercial services, that telecommunication. Clear? तर याच्यात खूप चांगला रोल आहे. सरप्लस अकाउंट जर सर्व्हिस एक्सपोर्ट फायनान्स पाहिलं तर किती आहे 52.8%. सो ट्रेड डेफिसिट थोडंसं वाढलेलं आहे बाकीच्या पेक्षा, म्हणजे हे चांगली गोष्ट आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन सर्व्हिस सेक्टर, सो दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट रोल. इंडिया सर्व्हिस सेक्टर, वेदर यू सी टू द इन FDI, that is flow top 10 services in India, that is the financial and non-financial services. आता मोदी गव्हर्नमेंट मध्ये दाखवलं ना त्या 12 सर्व्हिसेस तसं. That is telecommunication, trading, computers, hardware, software, construction of hotel, त्याला रिअल इस्टेट म्हणतो आपण, tourism, hospital, and also diagnostic centers, consultancy services, sea transport, information, broadcasting. याचा जर तुम्ही पर्सेंटेज काढला तर जवळपास 53% निघत आहे. आणि FDI इक्विटी फ्लोज ड्युरिंग द 2000 and 2015 is continuously rising. So in short, that trend in that top subsectors, India service sector, have especially whether you observing in foreign direct investment, it is continuously rising. तर याचं खूप रेशो वाढत चाललाय FDI मध्ये, स्पेशली information and technology. The service sector have come to that important position in Indian economy. जर तुम्ही बघितलं आयटी आणि बीओपी मध्ये जर बघितलं तर सर्व्हिस सेक्टर $87 billion बिझनेस 2011 मध्ये केला. आणि एम्प्लॉयमेंट जर पाहिले तर 2.8 million people लोक इंडियामध्ये जॉब करतात. सो इन्फॉर्मेशन सेक्टर, that is IT sector in India, GDP how that is comes to the 95% in financial year 2015. आणि जर हा रेशो पाहायला पहिल्यापेक्षा तो वाढत चाललाय. क्लिअर. बँकिंग आपल्याला पुढे बघायचं असेल, बँकिंग सेक्टर वाढत चाललंय त्याच्यामध्ये, अजून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये. क्लिअर. So these all are the credit goes to the change in Indian service sector, or it is what we say that खूप चांगला बदल होतोय आणि आपलं नेशनचं एक्सपोर्ट वाढतंय. आणि हे सांगायचं राहिलंच की ट्रान्झिशन टू नॉलेज बेस्ड इकॉनॉमी आपली होते. म्हणजे नुसतं जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत तर आपण एक नव्या मोड वरती पण आहोत. मीडिया अँड एंटरटेनमेंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाउ डेज इन फिल्म इंडस्ट्री सगळ्याला अट्रॅक्शन आहे. खूप मोठी इंडस्ट्री म्हणून तिची ओळख आहे आज तर, माहिती आहे ना सगळ्यांना. इज अन एमर्जिंग इंडस्ट्री इन सर्व्हिस सेक्टर. इंडिया इट्स कव्हर फिल्म, म्युझिक, रेडिओ, ब्रॉडकास्टिंग. तुम्हाला फक्त नाच गाणं म्हणजे एंटरटेनमेंट नाही, हे सगळं आलं त्याच्यामध्ये.
रेडिओ मिर्ची ऐकता ना तुम्ही बरंच काय 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 बरोबर आहे ना. So these all are the radio broadcast, televisions, live entertainment. तुम्हाला सर IPL याच्यामध्ये येणार का? यस, ऍब्सोल्युटली ते सुद्धा येणार याच्यामध्ये. स्पोर्ट्स रिलेटेड आहे, पण त्याचे सर्व्हिस सेक्टरमध्ये त्या चॅनल सर्व्हिस देते तुम्हाला, तुम्ही तुमचा वेळ घालवता असू दे. दॅट ग्रोन इज 918 बिलियन 2013 मध्ये होतं आणि 2014 मध्ये 1026 बिलियन. So it is very important role that creating awareness about the national policies and also growth and employment generations. Clear? तर याचं सुद्धा खूप इम्पॉर्टन्स आहे. हेल्थ अँड एज्युकेशन पुढे सेपरेट टॉपिक आहे आपल्याला त्याच्यावरती आपण त्यावेळेस जो टॉपिक येईल त्यावेळेस बोलूया. आज हेल्थ सेक्टर प्रायव्हेटायझेशन झालंय, एज्युकेशन मध्ये सुद्धा तुम्ही माझ्या स्क्रीन समोर आहात आणि आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये एज्युकेशन घेतोय, राईट. सो येस, इट इज व्हेरी highly development also in private sector. Clear? Travel and tourism आपण टॉपिक आपल्याला हे सेपरेटली बघायचा. रिटेलिंग मध्ये मी जरा सांगेल याच्यामध्ये. रिटेलिंग हॅज अ सिग्निफिकंट रोल प्ले इन दॅट टर्म्स ऑफ turnover and employment. Many global and national players and that drawn towards the sector. That investment and also government of India has to allow foreign investors to India through the FDI 51%. Also in that is the reason it comes to the multi-brand in India. The size of Indian retail sector expected to the rise 40 trillion. Retail मध्ये खूप मोठं मार्केट आहे म्हणून तो फॉरेनच्या इंडस्ट्री इंडियात नाही. So these are come to the 40 trillion in year 2014. And rupees 70 trillion in 2020. So that provide employment 58 billion millions, not in billion, millions people in year 2020 as expecting it. पण कोविड आला आणि सगळंच थांबलं. या इंडस्ट्रीचा रोल काय तर एंटरप्रेन्योर स्किल तुम्हाला कसं सर होतं ना, has to the grown that information technologies, software services, startup ventures, retail, healthcare services, hotel, hospitality sectors that made possible due to the development of entrepreneurships. These fields are large scale investment in the business. आज नवीन बिझनेसमॅन त्याच्यामध्ये येतात आणि डेअरिंग करतात आपला बिझनेस स्टार्ट करण्याची. तर आपण डिनाय नाही करू शकत. What I tell you here, we never deny. त्यांचा आपण व्हॅल्यू नक्कीच डिनाय करू शकत नाही. सपोर्ट टू प्रायमरी अँड सेकंडरी, मगाशी हा पॉइंट आपला रिपीट झालेला आहे. क्लिअर? तर एक व्हिडिओ बघूया आणि मग थांबूया. आय एम राईट? येस ऑर नो? बोलत चला जरा. मी येस तर म्हणत जा रे, मला तेवढंच माझ्या जीवाला समाधान वाटेल. क्लिअर? सो आय शो यू ऑन माय स्क्रीन ऑन व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं म्हणजे बरेच मला मोठे दिव्य पार पाडावं लागतात म्हणा. बरे बरोबर आहे ना? अरे हे बंदीकडेच कुठं आलो मी? हॅलो. ओके ओके, आलं लक्षात. येस, वेट स्क्रीन चेंज आली स्क्रीन. येस. Yes, so now we watching about video about the role of service sector in India. Focus karte hai video jara thodeshi. You also then better understand. If you're a private sector professional above 40 years of age with 15 years of work experience in any of the field like financial services, revenue, economic affair, agriculture, farmer welfare, road and highway transport, forest and climate change, then the Narendra Modi government may hire you as a joint secretary.
This is under the lateral entry scheme that aimed at bringing in some new approaches and fresh idea to governance and also to expand manpower. The central government has now invited applications for all these 10 posts of Joint Secretary under this welcoming scheme. The selected individuals will be given 3 years contract, which will be extended to 5 years based on their performance. And this is the first time such an organized policy is being implemented for hiring at senior level. So what is lateral entry? Every organization, including the governments, used to reserve their higher position to employees or individuals who make their way up through the different levels of hierarchy, establishing their loyalty with time. And how fruitful is this new lateral entry scheme to be selected with the domain expertise for bureaucracy? Let us know what Mr. Ganesh Jagtap, the former bureaucrat, has to say about it. It's a very welcome move from Prime Minister's office to induct Joint Secretary level personnel from various fields, even which includes private sector as well. Most of the developed democracies have adopted this methodology, and it has yielded very good results for their governments. First thing, it will improve the bandwidth of Indian bureaucracy in terms of experience from various other sectors which presently it is deprived of. Second thing, it will be a first step to do away with the strong of India or the monopoly of the Indian bureaucracy that is existing. This will definitely yield good, fruitful results in the long run. Presently, though they have only opened up at the Joint Secretary level, I wish government opens up at every level and increases the bandwidth of the bureaucracy in terms of experience and efficiency. But this is not the first time such an organized policy is being implemented for hiring at senior level. In 1993, Tata Group's Rusi Modi was made Air India chief. In 2002, former Bombay Suburban Electric Supply Chief R.V. Shahi was made Power Secretary. Also, Congress-led UPA government too had handpicked former Infosys chief Nandan Nilekani to head the Aadhaar project. There have been other examples too, like chemical engineer Lovraj Kumar, who joined the government and became Petroleum Secretary during the Janata Party government. Meanwhile, the opposition had slammed the Modi government and opposed the new move, saying that they will now try to recruit people associated with the RSS and BJP and employees working for top industrialists who are very close to the government. With the recent step, the government is trying to bring maturity in the administrative policy by appointing the professional at a joint secretary level. However, there are still more than 1,500 vacancies for the administrative position. So can we call it as a good or a risky move by the Narendra Modi government? Do let us know in the comment box below. For more news updates, log on to www.hwnews.in. If you like this video, please share it and we would love to hear you. So this video is very different. I purposefully show you. This is this is one act passed by government recently appointed some government private entrepreneurs, skills people. Like give the example Nandan Nilekani, who are the former president of Infosys, and they have started to the Aadhaar card project, right? So Narendra Modi government also directly, there is no need to qualify IAS exam. Private professionals also government some bodies, clear. So they are the giving such opportunities for the well handling to the government all policies. So yes, it is, I am telling is what this is recently change in service sector. हा एक सर्व्हिस सेक्टर मधला खूप चांगला बदल होतोय आपण असं म्हणूया ना, क्लिअर. तर आज आपण इथे मला वाटतं थांबूया, बराच वेळ पण झालेला आहे, क्लिअर. तर तुमचं नाव चॅट बॉक्स मध्ये टाइप करा, आपण पुढील लेक्चरला परत याच ठिकाणी भेटूया. नाव आहे स्टॉप टुडे, क्लिअर.
Bye. Have a nice day.